हॅलो एव्हरीवन, दिस इज संकेत अँड यू आर वॉचिंग इझी कन्सेप्टवाला. तर या व्हिडिओमध्ये मी इन्व्हाइट केलं होतं आनंदला, की जो CUEP ENTC मध्ये आहे आणि त्याचा जो MSc CET 2021चा जो रँक होता तो होता 690 आणि त्याचा जो स्कोर होता तो होता 99.46%. तर आनंदाचा जो इंटरव्ह्यू आहे हा त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण की खूप प्रिपरेशन टिप्स त्याने दिलेल्या आहेत आणि मेन म्हणजे तुमचा जो मोठा डाऊट आहे की 1 मंथमध्ये कशी प्रिपरेशन करायची त्याच्यावर देखील आम्ही बातचीत केलेली आहे. पण त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट, खूप मोठी अनाउन्समेंट आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 2 वर्षापासून आपण काम करत आहे. तर आपण इझी कन्सेप्टवाला या आपल्या चॅनलचं एक ॲप देखील लॉन्च केलेलं आहे प्ले स्टोअरवरती आणि तेच ॲपची अनाउन्समेंट मी या व्हिडिओमधून तुमच्यासमोर करत आहे. तर या ॲपमध्ये होणार काय आहे, तर तुमच्यासाठी वेगवेगळा कंटेंट, कोर्सेस, टेस्ट, मॉक टेस्ट हे सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर आत्ताच्या आत्ता हा इंटरव्ह्यू व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपलं ॲप कशा प्रकारचं आहे, काय काय तुम्हाला तिथे दिले जाणार आहे आणि भविष्यात देखील खूप काही गोष्टी येणार आहे, त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये मी जी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही प्ले स्टोअर जाऊन आपलं ॲप डाउनलोड करा. तिथून तुम्ही माझ्याशी पर्सनली चॅट थ्रू बोलू पण शकता. तर लगेचच हा इंटरव्ह्यू व्हिडिओ बघून झाल्यावर आपलं ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही देखील तुमचं जे स्वप्न आहे आनंदासारखं टॉप कॉलेजमध्ये जाण्याचं ते पूर्ण करू शकाल. म्हणूनच आपण सुरू करूयात आनंदचा हा इंटरव्ह्यू व्हिडिओ. आनंद, तुझं आपल्या या इझी कन्सेप्ट वाला चॅनलवर खूप खूप स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुझं इंट्रोडक्शन घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा तू तुझं इंट्रोडक्शन दे तुझ्याविषयी, आपल्या स्टुडंटना कळू दे तुझ्याविषयी सर्व काही. माझे नाव आनंद मानसिंग गुणवरे. मी प्रॉपर बारामतीवरून आहे. MST CET मध्ये मला 99.47% होते आणि माझी रँक 690 होती आणि कॅप 1मध्येच मला COEP मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन भेटलं. कॅप 2साठी गेलो होतो मी, म्हणजे वेट केलं होता, बट माझं सीट रिटेन झालं, म्हणजे अपग्रेड नाही झालं. ठीक आहे. तर तुझ्या CET मध्ये तुला आउट ऑफ मार्क्स किती होते आठवते 200 पैकी? 160च्या अराउंड होते. ग्रेट, ठीक आहे. 170 प्लस किंवा त्या अराउंड जर तुम्हाला मिळाला स्कोर, CUEP VGTI टॉप कॉलेजेसमध्ये होतं ॲडमिशन. 180 प्लसचं टार्गेट ठेवतात स्टुडंट्स, ठीक आहे. आणि तुला कोणत्या शिफ्टमध्ये होता तू 2021च्या? लाईक डिफिकल्ट होती, कोणत्या दिवशी होती? पेपर ह्या वर्षीचे डिफिकल्ट होते, म्हणजे मागच्या वर्षीच्या म्हणजे मॉक टेस्ट होते ना 2020च्या किंवा 2019च्या, त्या सॉल्व्ह केले होते ना मी. तर त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर ह्या वर्षीचे पेपर थोडे डिफिकल्ट होते, त्याच्यामुळे स्कोर थोडा खाली आला. नाहीतर ह्या अगोदर 160च्या अराउंड जर तुमचे मार्क्स असतील तर तुमचे पर्सेंटाइल 98च्या अराउंड असायचे. बट पेपर डिफिकल्ट झाल्यामुळे रिलेटिव्हली पर्सेंटाइल थोडं घसरलं, असं झालं. ठीक आहे. मग तुला तुझे सब्जेक्ट वाईज मार्क्स आठवत आहेत का MST CET? एक्झॅक्टली मॅथ्सला 90च्या अराउंड होते आणि केमिस्ट्रीला 40 to 43 असेच होते आणि फिजिक्सला 30-32. एक्झॅक्ट नाही आठवते म्हणजे असं. ठीक आहे. म्हणजे चांगलेच मार्क असतील, कारण की इतका तुझा स्कोर झालेला आहे. तर आपण डायरेक्ट आता सुरुवात करूयात. आपण कम्युनिटी पोस्ट टाकली होती स्टुडंट्सना की इथे तुमचे क्वेश्चन विचारा आनंदासाठी, तर तिथून आणि टेलिग्रामवरून मी क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळे स्टुडंट्स, जर तुम्हाला मी असं अपील केलं की तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये क्वेश्चन्स विचारायचे आहेत तर ते लगेच विचारा, बिकॉज मी तुमचे ते क्वेश्चन्स कन्सिडर करतो. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघ, की आता शेवटचा महिना राहिलेला आहे 2022च्या प्रिपरेशनसाठी. तर शेवटच्या महिन्यामध्ये कसं प्रिपरेशन केलं पाहिजे MST CETसाठी? अच्छा, तर प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी प्रत्येकासाठी वेगळी राहते. म्हणजे आता काही मुलांचं कसं झालेलं असतं, त्यांचा सिलेबस कंप्लीट झालेला असतो, प्लस त्याची 2-3 वेळा रिव्हिजन पण झालेले असते. बट काही मुलांचं कसं असतं, त्यांचा फक्त सिलेबस जस्ट कंप्लीट झालेला असतो, म्हणजे 1 महिना राहिला आणि सिलेबस कंप्लीट झाला. बट काही मुलांचा सिलेबस म्हणजे 50% झालेला असतो, 60% असतं. त्यानुसार कॅटेगरी वाईज आपण डिवाइड करून ते सांगू शकतो की कुणी कसं केला पाहिजे अभ्यास. जर ज्यांचा सिलेबस कंप्लीट फिनिश झालेला आहे, प्लस त्यांची रिव्हिजन पण 2-3 वेळा झालेली आहे, तर त्यांच्याकडे 1 महिना आहे, ते डेली मॉक टेस्ट देऊ शकतात. आणि मॉक टेस्ट देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पेपरचं जे टायमिंग असतं, जसं MST CET जर ऑफिशियली पाहायला गेलं तर 2 शिफ्टमध्ये पेपर होतो. पहिली शिफ्ट 9 ते 12 असते आणि दुसरी 2 ते 5 असते. मग त्या सिटिंग टाईममध्येच तुम्ही मॉक टेस्ट दिली पाहिजे. म्हणजे आज डेली मॉक टेस्ट देणार असाल तर आज 9 ते 12 द्या, उद्या 2 ते 5 द्या, असं करू शकता. ही स्ट्रॅटेजी ह्या मुलांसाठी ज्यांचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे सगळा, प्लस रिव्हिजन पण कंप्लीट झालेले आहे 2-3 वेळा. बट काही मुलं कसे असतात ज्यांचं म्हणजे सिलेबस इनकम्प्लीट असतो, ते डेली मॉक टेस्ट देत गेले, त्यांचा स्कोर असा पटकन वाढत नाही, मग ते डिमोटिवेट होतात. त्यामुळे ते काय करू शकतात की वीकमध्ये तुम्ही
अल्टरनेट डेला मॉक टेस्ट देऊ शकता आणि सिलेबसमध्ये तुमचे जे वीक टॉपिक आहेत किंवा जे तुमचा बॅकलॉग राहिलेला आहे ते टॉपिक तुम्ही ॲड करू शकता. प्लस तुमची जी साईड बाय साईड रिव्हिजन पण चालू ठेवायचे, अशा पद्धतीने करू शकता. जर म्हणजे खूपच डिटेलमध्ये जाऊन जर सांगायचं झालं की ज्यांचा सिलेबस सगळा कंप्लीट झालेला आहे प्लस रिव्हिजन 2-3 वेळा कंप्लीट झालेले आहे, तर त्यांना सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी सांगायचं गेलं तर फिजिक्समध्ये ते काय करू शकतात. फिजिक्समध्ये काय होतं, पेपर सॉल्व्ह करताना आपल्याला टाईम 90 मिनिट्समध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं सेक्शन सॉल्व्ह करावा लागतो. तर आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. केमिस्ट्रीचा पेपर शक्यतो पहिल्यांदा सोडवतात मुलं. मी पण केमिस्ट्रीचा पेपर सुरुवातीलाच घेतला होता सॉल्व्ह करायला. 50 क्वेश्चन होते. तर ह्या वर्षी पेपर थोडा केमिस्ट्रीमध्ये कसं झालं होतं, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले होते आणि ते तुम्हाला 4ही ऑप्शन व्हेरीफाय करून आन्सर शोधावं लागत होतं. नाहीतर ह्या अगोदर कसं होतं की 4 ऑप्शनपैकी कुठलंही एक करेक्ट आलं की आपण लगेच टिक मार्क करून पुढे जाऊ शकत होतो. बट ह्यावेळेस त्यांनी ते 4 ऑप्शन दिलेले होते आणि खाली अजून 4 ऑप्शन दिलेले होते की 1, 2, 3 करेक्ट किंवा 2 करेक्ट असं दिलेलं होतं. त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन केमिस्ट्रीमध्ये 3 ते 4 आले होते. मग अशा क्वेश्चनला आपल्याला पूर्णपणे म्हणजे 4ही ऑप्शन चेक करावे लागतात. मग त्यासाठी थोडा जास्त टाइम जातो. त्यामुळे केमिस्ट्रीचा पेपर पण ह्या वर्षी थोडा लेंदी होता. त्यामुळे माझे 40 मिनिट्सच्या अराउंड गेले म्हणजे केमिस्ट्रीला. त्याच्यामुळे फिजिक्सला मला जास्त टाइम नाही उरला आणि टाइम कमी होता आणि फिजिक्सचा पेपर पण सॉल्व्ह करण्यासाठी मग तुमच्याकडे थोडं प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणजे फिजिक्सच्या पेपरमध्ये काय झालं पाहिजे की आउट ऑफ 50 तुमचे 20 to 30 क्वेश्चन जे आहेत ना तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत किंवा असे क्वेश्चन असतील तर तुम्हाला ते लवकर क्लिक होणार आणि ते क्लिक झाले तर तुमचा पेपर लवकर टाईममध्ये संपणार. त्यासाठी तुमचं काय पाहिजे, फिजिक्ससाठी क्वेश्चन जे आहेत ना ते तुम्ही रिपिटेटिव्हली सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे PYQ मधले बरेचसे क्वेश्चन सारखे रिपीट होतात. मग ते क्वेश्चन तुमच्या जर सारखे सॉल्व्ह केले तुम्ही ते क्वेश्चन PYQचे, त्याच टाईपचे कन्सेप्ट जर पेपरमध्ये रिपीट झाले तर ते तुम्ही लगेच डायरेक्ट क्लिक करू शकता आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी तो टाइम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यामुळे फिजिक्ससाठी तुम्ही काय करा, PYQचं एक बुक आहे ते विद्यालंकार पब्लिकेशनचं. त्याच्यामध्ये 2004 पासूनचे सगळे PYQs दिलेले आहेत. ते तुम्ही शेवटच्या मंथमध्ये किंवा आधीपासूनच बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेले असतील किंवा ज्यांनी सॉल्व्ह नसतील केले ते पण आता करू शकतात. आणि केमिस्ट्रीसाठी काय करायला पाहिजे, टेक्स्ट बुक रीड केलं पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये ॲज इट इज टेक्स्ट बुकमधून क्वेश्चन येतात. त्यामुळे टेक्स्ट बुक तुम्ही थोरोली रीड करा. आणि टेक्स्ट बुक रीड करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता शेवटचा महिना आहे आणि शेवटच्या महिन्यामध्ये बरेचसे केमिस्ट्री करत असताना तुम्ही टेक्स्ट बुक रीड करण्यासोबत तसेच त्याच्या नोट्स पण बनवा प्रॉपरली, म्हणजे शॉर्ट नोट्स वगैरे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाहायला गेलं तर बरेचसे म्हणजे एक्सेप्शन वगैरे असतात किंवा बरेचसे असे छोटे पॅराग्राफमध्ये असे बरेचसे पॉईंट असतात की ज्यातून क्वेश्चन बनू शकतो. आपल्याला वाटत नाही बनेल पण ते विचारतात त्या ठिकाणाहून. असे क्वेश्चन तुम्ही शोधून ठेवा, म्हणजे अशा पॉईंटला तुम्ही हायलाईट करून ठेवा किंवा नोट्स बनवा त्याचे. आणि मॅथ्ससाठी तुम्ही टेक्स्ट बुक सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये MCQ दिलेले आहेत, म्हणजे ते 10 ते 12 क्वेश्चन दिलेले असतात प्रत्येक चॅप्टरच्या मागे. त्यातून बरेचसे क्वेश्चन रिपीट होतात. माझ्या शिफ्टमध्ये बोलायचं झालं तर मॅथ्समध्ये कॅल्क्युलसचा जो सेक्शन आहे म्हणजे ते 4-5 चॅप्टर जे आहेत, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, AOD जे असेल किंवा मग त्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्या मागे जे MCQ दिलेले आहेत तिथून बरेचसे क्वेश्चन आले होते. म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन ॲज इट इज टेक्स्ट बुकमधून आले होते. आउट ऑफ 15 क्वेश्चन येतात इंटिग्रेशनचे, 15 ते 20, ते 5 ते 6 क्वेश्चन ॲज इट इज टेक्स्ट बुकच्या MCQ मधून आले होते. मग ते तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतील तर पटकन तुम्ही एक्झाममध्ये ते सॉल्व्ह करू शकणार. आणि मग बाकीचे जे अवघड क्वेश्चन आहे जे तुम्ही फर्स्ट टाइम बघत आहात त्याच्यावरती विचार करायला तुम्हाला टाइम भेटू शकतो. त्याच्यामुळे हे टेक्स्ट बुकचे जे MCQ दिलेत ते तर करूनच जावा. नंतर ओके, हां, म्हणजे ही एक स्ट्रॅटेजी झाली. आणि ज्यांचा म्हणजे सिलेबस इनकम्प्लीट आहे, म्हणजे ज्यांनी जस्ट आता थोडंफार म्हणजे केलेलं आहे बोर्डसाठी वगैरे, अशा मुलांना म्हणजे गिवअप नाही केलं पाहिजे लगेच की आता 1 महिना राहिला आहे आपलं कसं होणार काय. CET थोडी सोपी एक्झाम आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे 1 महिन्यामध्ये जर कन्सिस्टंटली नीट अभ्यास केला म्हणजे फोकस ठेवून तरी पण तुम्ही म्हणजे अबाव 95 तर आरामात स्कोर करू शकता. एकाच क्वेश्चनमध्ये तू खूप साऱ्या क्वेश्चनचं उत्तर देऊन टाकलं, चांगली गोष्ट आहे. तर पुढचा क्वेश्चन बघ की जेव्हा तुमचा सिलेबस कंप्लीट होतो, सिलेबस जेव्हा कंप्लीट होईल आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल वगैरे सगळ्या गोष्टी, तर सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुझा मॉक टेस्ट देण्याचा शेड्यूल आणि त्यानंतर जे आपण रिव्हिजन करतो तर त्याचा शेड्यूल कसा होता, कसं करायचं तू सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर काय होतं त्यावेळेस? आमच्या वेळेस ना एक्झाम थोडी जरा जास्तच पोस्टपोन झालेली होती. त्याच्यामुळे सिलेबस माझा खूप आधीच कंप्लीट झालेला होता. म्हणजे
ॲक्च्युली फेब्रुवारीच्या अराउंडच म्हणजे माझं बऱ्यापैकी सिलेबस प्लस रिव्हिजन वगैरे कंप्लीट झालेली होती. त्याच्यानंतर मला 2-3 महिने तर भेटणारच होते. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की आमची एक्झाम म्हणजे जुलैच्या एंडला होईल म्हटले होते. त्याच्यानुसार माझा प्लॅन होता की म्हणजे मेपर्यंत 15 जूनच्या अराउंड माझा सगळा सिलेबस प्लस रिव्हिजन 2-3 वेळा फिनिश झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरचा टाइम हा मॉक टेस्टसाठी इन्व्हेस्ट करणार होतो मी. असं मॉक टेस्ट मी डेली देत होतो, म्हणजे 30 मॉक टेस्ट दिल्या होत्या मी लास्ट मंथमध्ये. ओके, मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं तू, एक परफेक्ट अनालिसिस? मॉक टेस्टचं अनालिसिस करताना का मी ज्या मॉक टेस्ट देत होतो ना ते म्हणजे पेड प्लॅटफॉर्म होता तो इम्पल्स बॅचचा, तुम्हालाही माहीत असेल, म्हणजे मॅट्रिक सायन्स अकॅडमीचा. त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा चार्ट वगैरे अलगेश अलगेश सरांचा तिथल्या मॉक टेस्ट मी देत होतो ना. म्हणजे ते सोल्युशन वगैरे पण प्रोव्हाइड करायचे ना आणि मग ते त्यातूनच अनालिसिस करायचो. किंवा तिथे म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन मॉक टेस्ट असल्यामुळे तिथं आपल्याला चार्ट वगैरे पण दिलेला असायचं, म्हणजे तुम्ही कुठल्या सेक्शनमध्ये वीक आहात, म्हणजे चॅप्टर वाईज दिलेलं असायचं त्यांनी की ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही वीक आहात, असं तसं. बरोबर. तर त्याच्यामध्ये गॅप किती ठेवायचा तू 2 मॉक टेस्टमध्ये, किती दिवसांचा? अच्छा, 2 मॉक टेस्टमध्ये. अच्छा, तर पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला कसं असायचं, म्हणजे त्यांनी मॉक टेस्ट जी सिरीज होती ना त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हणजे सेक्शन वाईज मॉक टेस्ट घेत होते ते. म्हणजे पहिल्यांदा ऑर्गॅनिकचा सेक्शन केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथ्समध्ये असं कॅल्क्युलसचा सेक्शन असं म्हणजे टॉपिक्सला डिवाइड करून घेत होते. आणि नंतरच्या महिन्यामध्ये त्यांनी सुरुवातीला 3-3 दिवसाचा गॅप ठेवला होता एका मॉक टेस्टमध्ये. आणि नंतर म्हणजे खूप एंडला आलो ना आपण, म्हणजे 25 दिवस राहिले असतील तेव्हा मग ते बॅक टू बॅक घेत होते. आणि शेवटच्या 5 दिवसामध्ये नव्हते घेतले त्यांनी मॉक टेस्ट. तू काय सजेस्ट करशील, दररोज मॉक टेस्ट द्याव्यात की काय गॅप न द्याव्यात, तुझं सजेशन? दररोज एक दिलेलं चांगलं आहे. ज्यांचा सिलेबस कम्प्लीट झालाय ना त्यांनी डेली मॉक टेस्ट दिली पाहिजे. द्यावा डेली, ऍटलिस्ट एक मॉक टेस्ट तर दिली पाहिजे डेली. हे क्वेश्चन्स शेवटच्या दिवसांचे आहेत, बट हा जो इंटरव्ह्यू आहे तो कदाचित 2023 किंवा इन फ्युचर कुठल्या तरी 25-26चे MSc स्टुडंट पण पाहत असतील. बट आत्ताच्या स्टुडंटना आपण सांगूयात की लास्ट 45 डेजमध्ये 99+% काढायचे आहेत त्यांना. इट्स पॉसिबल, खूप सारे स्टुडंट करतात देखील. तर त्याला तू उत्तर काय देशील? 99% काढायचे आहेत 45 डेजमध्ये, तर काय सांगशील याच्यावर? थोडं काहीतरी आधी झालेलंच असेल ना, म्हणजे बोर्डच्या वेळेस त्यांनी थोडं केलेलंच असेल ना बऱ्यापैकी सिलेबस. बोर्डच्या वेळेस बऱ्यापैकी सिलेबस संपलेला असेल ना त्याचा, म्हणजे थोडं बोर्डच्या लेवलचं तर येतच असेल. मग बाकीच्या गोष्टी काय करू शकतो तो, तर MCQची प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे तो टार्गेट वगैरे तर 45 डेजमध्ये सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही. तो काय करू शकतो, तर PYQ सॉल्व्ह करेल. मग PYQ सॉल्व्ह करत असताना तो काय करेल, त्या PYQच्या पण नोट्स बनवेल, शॉर्ट नोट्स. म्हणजे काय क्वेश्चन कसे असतात, म्हणजे कन्सेप्ट सेमच राहते, फक्त त्यालाच थोडंफार फॉर्म्युलाला स्विच करून. फिजिक्समध्ये बऱ्याचदा होतं असं, फॉर्म्युला थोडा स्विच करून त्याच क्वेश्चनला म्हणजे हे करतात. म्हणजे कधी वेलॉसिटी फाइंड करायला सांगतात, तर कधी म्हणजे त्याच फॉर्म्युलाला स्विच करून टाइम फाइंड करायला होतात. असं अशा टाईपचे क्वेश्चन जे असतात ते तो नोट डाऊन करून ठेवू शकतो. म्हणजे एंड मोमेंटला त्याला हे क्वेश्चन रिवाइज करता येऊ शकतो. आणि केमिस्ट्रीमध्ये जर करायला गेलं तर टेक्स्टबुक म्हणजे परफेक्ट रीड केलं पाहिजे. नंतर ना खूपच कमी टाइम असल्यामुळे इम्पॉर्टंट पॉईंट्स करू शकतो आपण, जसं की ऑर्गॅनिकमध्ये नेमिंग रिॲक्शन करू शकतो. इनऑर्गॅनिकमध्ये ट्रेंड्सवरती बरेचसे क्वेश्चन येतात. तुमचे ट्रेंड्स बऱ्यापैकी झाले तर तुम्ही इनऑर्गॅनिकमध्ये ट्रेंड्स, एक्सेप्शन अशा टाईपचे क्वेश्चन करू शकतो. आणि मॅथ्समध्ये टाइम कमी असल्यामुळे असे सिलेक्टेड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. असं सिलेक्टेड स्टडी केला तर होऊ शकतो म्हणजे पॉसिबल. बरोबर. तर सब्जेक्ट वाईज पण क्वेश्चन विचारलेले आहेत, तर प्रत्येक विषयासाठी तू कसा अभ्यास केला? असे सेपरेट क्वेश्चन्स आले होते, लाईक फिजिक्ससाठी कसं केला, केमिस्ट्रीसाठी कसं केला, मॅथमॅटिक्ससाठी कसं केला. तर सब्जेक्ट वाईज सांग तू की तुझा कसा स्टडी चालू होता, आणि प्रत्येक सब्जेक्ट विषयी एक तुझा टिप किंवा एक्सपिरियन्स तो पण शेअर कर. अच्छा, केमिस्ट्रीसाठी तर मी म्हणजे स्टेट बोर्डचं बुक बऱ्यापैकी चांगलं केलं होतं, कारण मी प्रिव्हियस इयरचे पेपर वगैरे बघितलेले होते. तर टेक्स्टबुकच्या बाहेरचं बऱ्यापैकी केमिस्ट्रीला काहीच येत नाही. मग त्याच्यामुळे मी केमिस्ट्रीचं बुकच एकदम नीट केलं होतं. आणि MCQ पण म्हणजे बऱ्यापैकी सॉल्व्ह केले होते. म्हणजे D ब्लॉक हा चॅप्टर आहे किंवा P ब्लॉक वगैरे, म्हणजे या ठिकाणी पण म्हणजे बरेचसे ट्रेंड्स असतात. त्या ट्रेंड्सवरती क्वेश्चन कसे बनतात हे नीट करा. नंतर ना मग ऑर्गॅनिकमध्ये बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी नेमिंग रिॲक्शन असतील किंवा मग GOCचा जो चॅप्टर आहे तो नीट करा सुरुवातीला. त्याच्यानंतर म्हणजे सेक्शन वाईज अभ्यास करा ऑर्गॅनिकचा. पहिल्यांदा GOC करा,
GOC झाल्यानंतर मग अल्केन अल्काईन वगैरे असं शेड्यूल ह्याच्यानुसार जावा, म्हणजे सिक्वेन्स वाईज. नंतर फिजिकल केमिस्ट्रीसाठी करायचं असेल तर तुमचं 11चे 2-3 चॅप्टर आहेत, त्याचे फॉर्म्युले वगैरे किंवा थोड्या बेसिक कन्सेप्ट असतील त्या जर नीट झाल्या तर मग 12th वाले जे चॅप्टर आहेत म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, सॉलिड स्टेट वगैरे, ते थोडे सोपे जातात. मग असं सेक्शन वाईज अभ्यास करा. फिजिकल केमिस्ट्री घेतलं तर 11चं फिजिकल केमिस्ट्री नीट करा थोडंसं, त्याच्यानंतर मग 12चं फिजिकल केमिस्ट्री करून घ्या. ऑर्गॅनिकमध्ये पण तसंच 11ला GOC दिलेली, ते GOC नीट करा. मग 11चं GOC केलं तुम्ही की मग 12th वाला ऑर्गॅनिक घ्या, म्हणजे ते हॅलो अल्केन पासूनचं पुढचं. तसं मॅथ्समध्ये पण तुम्ही फंक्शन वगैरे नीट करा. फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्री हा कॅल्क्युलसचा पार्ट आहे, मग ते तुम्ही नीट केलं तर तुम्हाला जे 12th वालं जे आहे कॅल्क्युलस, जसं की डिफरन्शिएशन असेल, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ते समजायला थोडं सोपं जाईल. असं मॅथ्समध्ये करतो. आणि जर बुक वगैरे सांगायचं झालं मॅथ्ससाठी पहिल्यांदा तर लेक्चर वगैरे करा. आपले क्लासचे लेक्चर असतात ते नीट करायचे, त्याचे लेक्चरचे नोट्स बनवायचे. आणि शिक्षक जेव्हा शिकवतात ना आपल्याला क्लासमध्ये तेव्हा ते म्हणजे थोडी थेअरी पण लिहून देतात आणि त्याच्यासोबत म्हणजे 2-3 क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतात. मग अशा त्याच शॉर्ट नोट्स आपल्या म्हणजे क्लासच्या ज्या नोट्स असतात ना त्याच आपल्या रिव्हिजनच्या नोट्स पण बनवून जातात, म्हणजे दुसऱ्या नोट्स बनवायची गरज पडत नाही मॅथ्समध्ये तर. आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही पहिल्यांदा टेक्स्टबुक सॉल्व करा मॅथ्सचं, त्याच्यानंतर मग टार्गेट सॉल्व करा. बट आता 45 डेज आहे तर एवढा टाईम नाही आहे ना, मग टार्गेटच्या ऐवजी तुम्ही काय करा तर PYQ सॉल्व करा. तुझा जो गायडन्स आहे ना तो खूपच चांगला होईल स्टुडंट्सना. पण आता आपण इंटरव्ह्यू बनवतो राईट, तर थोडंसं टाईमचं आपल्याकडे लिमिट आहे, जास्त मोठा आपण व्हिडिओ होऊन नाही सांगत. तर स्टुडंट्सना मी या ठिकाणी एक आवाहन करतो की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आनंदसोबत आपण एक लाईव्ह स्ट्रीम करूयात का, की तुमचे जे काय डाऊट असते ना ते लाईव्ह स्ट्रीममध्ये आनंदला तुम्ही विचारा. 10पेक्षा अशा कमेंट्स झाल्या तर आपण लाईव्ह स्ट्रीम आनंदसोबत नक्की करूया. पण त्याआधी एक आठवण, आपलं जे ॲप आहे इझी कन्सेप्टवालाचं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तर आत्ताच्या आत्ता ते किंवा हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर बघून झाल्यानंतर डाउनलोड करून एकदा चेकआउट करा. त्या ठिकाणी खूप गोष्टी त्या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर स्टुडंट्सचा बघ अभ्यास देखील झालेला असतो, आनंद सिलेबस त्यांचा कंप्लीट केलेला असतो, पण त्यांना काहीतरी डिमोटिवेट होतात किंवा कमी मार्क्स येत आहे. सपोज त्यांच्या मॉक टेस्टमध्ये स्कोअर कमी येतो आहे किंवा इतर काही, सगळं व्यवस्थित चाललं आहे बट डिमोटिवेशन होतं आहे किंवा हेच पकड की त्यांचा स्कोअर कमी येतो आहे, वाढत नाही आहे. तर अशा वेळेस तू काय सांगशील स्टुडंट्सना? हां, बट हे अशा टाईपचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे. मॉक टेस्टमध्ये स्कोअर येत नाही आहे किंवा असं तसं. मॉक टेस्टमधला स्कोअर हा म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये स्कोअर येतच नाही. म्हणजे मी पण सुरुवातीला मॉक टेस्ट देत होतो, माझे पण म्हणजे बऱ्यापैकी कमी यायचा, म्हणजे बिलो 100 स्कोअर यायचा. नंतर तुम्ही मॉक टेस्ट देत गेला जाता तसे तुमची रिव्हिजन पण होत जाते. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन झाली की मग क्वेश्चन म्हणजे पटपट तुम्ही आन्सर करू शकता आणि पेपरचं टाईम मॅनेजमेंट पण होतं. आणि बरेचसे असे चॅप्टर असतात की त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात कन्सेप्ट की आपल्याला फर्स्ट टाइम जेव्हा आपण त्या रिवाईज करतो तेव्हा नीट समजत नाहीत आणि त्याचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होत नाहीत. बट आपल्याला मॉक टेस्टमध्ये त्या टाईपचे क्वेश्चन येत जातात. म्हणजे तुम्ही फर्स्ट मॉक टेस्टमध्ये काही क्वेश्चन असतात 4-5 ते तुम्हाला सॉल्व्ह होत नाहीत, त्यानंतर तुम्ही त्याला नंतर ॲनालिसिस करता पेपरचं. नेक्स्ट पेपरमध्ये त्या टाईपचा क्वेश्चन आला की तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे असं ग्रॅज्युअली मार्क तुमचे इन्क्रीज होत जातात मॉक टेस्टमध्ये. त्याचा लोड घ्यायची काही गरज नाही आहे की तुम्ही पहिली मॉक टेस्ट दिली, तुमचा स्कोअर कमी येत आहे तर तुमच्याकडे अजून म्हणजे 30 मॉक टेस्ट आहेत रिमेनिंग. 30-40 मॉक टेस्ट तुम्ही देणार आहात ना 45 डेजमध्ये, तर मग पुढच्या मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोअर वाढत जाईल तुम्ही प्रॉपर रिव्हिजन वगैरे केली तर. तर थोडंसं आपण डिफरंट क्वेश्चन घेतोय. 2023चे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापासून आणि त्यांच्या पुढील स्टुडंटसाठी 50-50 क्रायटेरिया येतोय. लाईक त्यांना 50% जे मार्क्स असतील त्यांचे ते बोर्डचे पकडचे जातील, 12चे HSC मार्क, आणि 50% त्यांना CET जेवढे काय पडले असतील ते घेतले जातील. म्हणजे 50 HSCचे 50 CETचे, आणि हे कंबाईन करून त्यांचा स्कोअर बनवला जाणार आणि त्यावर त्यांना ॲडमिशन मिळणार. हे नवीन अपडेट येणार आहे. तर बोर्ड्स इम्पॉर्टंट झाले CET सोबत, राईट? तर मग तू सांग त्यांना या 50-50 क्रायटेरियासाठी त्यांनी कसं प्रिपेअर करावं, म्हणजे पुढच्या वर्षीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बोर्ड इम्पॉर्टंट होतं त्यांच्यासाठी. अच्छा, बोर्डचा सिलेबस तर CETसाठी इम्पॉर्टंटच आहे ना, कारण CETचा जो सिलेबस आहे तो म्हणजे टेक्स्टबुकमधूनच. केमिस्ट्रीचं तर ॲज इट इज टेक्स्टबुकमधूनच येतं, आणि मॅथ्ससाठी पण बरेचसे क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये पडतात. फिजिक्ससाठीच थोडं आपल्याला एक्स्ट्रा करावं लागतं, म्हणजे फक्त टेक्स्टबुकवर डिपेंड राहून चालत नाही. म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आपल्याला वेगवेगळे बुक, रेफरन्स बुक फॉलो करावे लागतात, जे टार्गेट असेल किंवा आर्यंत वगैरे. त्यामुळे बोर्डचं जर तुम्ही परफेक्ट नीट केलं तर तुमचं मॅथ्स तर होऊनच जाईल बऱ्यापैकी. बोर्डचं मॅथ्स जर तुमचं नीट असेल परफेक्ट तर तुमचं 75च्या अराउंड तर स्कोअर आरामात येऊन जातो. मग वरचे जे 25 मार्क्स राहतात त्याच्यासाठी तुम्हाला थोडं म्हणजे टार्गेट असेल किंवा आर्यंत वगैरे असेल हे थोडं प्रॅक्टिस करावं लागतं. आणि केमिस्ट्रीचा पेपर खूप इझी असतो.
बट थोडंसं आता लेंदी व्हायला लागलेलं आहे. यावर्षी थोडा लेंदी पेपर होता आणि टेक्स्टबुक तुम्ही केमिस्ट्रीचं नीट केलं आणि क्वेश्चन प्रॅक्टिस केली बऱ्यापैकी कुठल्या एका रेफरन्स बुकमधून किंवा PYQ जरी सॉल्व्ह केले तरी केमिस्ट्रीचं होऊन जाईल. त्यामुळे असं बोर्डचा तुम्ही सिलेबस करताय तो तुमचा वाया जातोय असं नाही आहे. ते बोर्डचा सिलेबस केला तर त्याचा तुम्हाला फायदा CETला होणारच आहे. कारण सिलेबस दोन्हीचा म्हणजे एकच आहे ना, फक्त क्वेश्चनचे टाईप वेगळे आहेत. तिथं तुम्हाला थेअरी लिहावी लागणार आहे, इथं तुम्हाला MCQ सॉल्व्ह करावी लागणार आहे. मग थेअरी लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागेल बोर्डसाठी फक्त. मॅथ्समध्ये आपण तेच ना, मॅथ्समध्ये कसं असतं की बरेचसे क्वेश्चन जे असतात आपण मॅथ्स आणि फिजिक्समध्ये जे आपण म्हणजे माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करतो, बऱ्याचशा इंटिग्रेशनचं 2-3 स्टार्टिंग समजलं आपल्याला की शेवटचं जे आन्सर असतं ते आपण पटपट म्हणजे माइंडमध्ये सॉल्व्ह करून काढू शकतो. बट आपल्याला बोर्डमध्ये काय करावं लागतं, ते पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागतं. मग ती सवय तशी आपल्याला लागून जाते की आपण CETमध्ये पण पेपर लिहायला बसणार आणि बोर्डच्या मेथडने आपण ते सॉल्व्ह करत जाणार. आपल्या माइंडला ती सवय लागल्यामुळे काय होईल, म्हणजे टाईम थोडा वेस्ट होईल, एवढंच होईल. स्पीड तुमची कमी होईल आणि CETमध्ये स्पीड खूप जास्त लागते. तुम्हाला स्विच करता आलं पाहिजे ते लवकर. बोर्ड नंतर CET 2-3 महिन्यानेच होईल, 2 महिन्याने होईल ना ॲटलिस्ट. तेवढा टाइम तर भेटेलच 2 महिना त्यांना की स्पीडवरती हे करायला, वर्क करायला. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. तू आता CVPच्या हॉस्टेल रूममध्ये बसून हा इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करतोय. तू तिथे आहेस, मी माझ्या घरी आहे, बट आता तू CVPमध्ये आहेस. ऑफकोर्स तुला खूपच छान वाटत असेल, पण स्टुडंटचा एक वेगळाच क्वेश्चन आहे बघ की तू दुसऱ्या कॉलेजमध्ये सपोज तुला कुठेतरी CS पण भेटू शकला असतं किंवा वालचंद आहे, VGT आहे और एनी अदर, तर तू CVPमध्ये ENTC का घेतलंस ह्याचं पण उत्तर सांग त्यांना आणि तुझा CVPचा एक्सपिरियन्स पण सांग की स्टुडंटनी त्या कॉलेजमध्ये का आलं पाहिजे. ॲक्च्युली म्हणजे मी जिथे क्लासला होतो तिथे पण म्हणजे तिथले बरेचसे शिक्षक COEP होते. त्यामुळे आधीपासूनच असं वाटत होतं की आपल्याला COEP भेटावं, हे एक ड्रीम होतं. आणि COEP आणि माझा जेव्हा पेपर झाला त्याच्यानंतर ना किंवा त्याच्या आधी कॅप राऊंडसाठी मी म्हणजे कॉलेज लिस्ट वगैरे बनवत होतो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एवढं तर फिक्स होतं की मला COEP किंवा VGT या दोन्हीपैकी एक कॉलेज घ्यायचं आहे. म्हणजे माझ्या पर्सेंटाईलनुसार मला ह्या कॉलेजमध्ये जी ब्रांच भेटेल, म्हणजे माझं एवढं फिक्स नव्हतं की मला CS मध्येच करिअर करायचं आहे किंवा असं. ते एक रिझन होतं आणि फक्त मला या दोन्ही कॉलेजमध्ये जी माझ्या पर्सेंटाईलनुसार जी चांगली ब्रांच भेटेल हे घ्यायचं होतं. मग त्यानुसार मला ENTC भेटलं. 4th ऑप्शन होता माझा, म्हणजे स्पॉट कॅप राऊंडमध्ये बोलायचं झालं तर पहिला ऑप्शन COEP CS होता, दुसरा VGTI CS, VGTI IT आणि 4th होता COEP ENTC. मग तो भेटून गेला. असं COEPमध्ये म्हणजे खूप सारे क्लब आहेत, म्हणजे 56च्या अराउंड क्लब आहेत. इथले इव्हेंट खूप भारी असतात. म्हणजे इथला रेगटा नावाचा एक इव्हेंट आहे, तर तो 94th इयर्सपासून म्हणजे चालू आहे. म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण त्याचं म्हणजे नाव आहे. आणि असे बरेचसे म्हणजे 56 क्लबमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करायची असेल त्याचा क्लब तुम्हाला इथे भेटून जाईल. त्यामुळे तुमचं जे इंटरेस्ट आहेत किंवा हॉबीज वगैरे आहेत त्या पण इथे आल्यानंतर ना म्हणजे तुम्ही त्याच्यावर पण वर्क करू शकता. आणि प्लेसमेंटच्या बाबतीत पण म्हणजे COEP, VGTI हे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगले आहेत. आणि इथे मुलं म्हणजे खूप भारी आहेत, म्हणजे एन्व्हायरमेंट पण खूप भारी, हेल्दी कॉम्पिटिशन राहतं. म्हणजे फ्लोमध्ये तुमचा अभ्यास पण होऊन जातो. म्हणजे असं वाटतच नाही की आपण म्हणजे एक्स्ट्रा असा एफर्ट्स करतो, म्हणजे असं वाटतच नाही. म्हणजे फ्लोमध्ये अभ्यास होऊन जातो मित्रांमध्येच. बरोबर. तुमचा जेव्हा पेअर ग्रुप जो असतो, संगत ती चांगली असली की तुम्ही स्वतः देखील ग्रो होत राहतात आणि सगळेच ग्रो होत राहतात. तर थँक्यू व्हेरी मच आनंद, तू तुझा टाईम काढला आणि हा आपला इंटरव्ह्यूचा सेटअप करण्यासाठी देखील तू खूप वेळ मला दिला आणि आपल्या स्टुडंटसाठी खूप वेळ दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आनंद तुझे. थँक्यू. तर बघितला संपूर्ण व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला, तुमचा टाइम दिला. आता एक काम करा, हे सगळे जे टिप्स आहेत ते तुमच्या प्रिपरेशनमध्ये अप्लाय करा आणि आपलं जे ॲप आहे त्याच्यावर काही ऑफर्स देखील चालू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन बघायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ॲप डाउनलोड करा. आता कुठेही इतर ठिकाणी जाऊ नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती त्यावर क्लिक करा आणि प्ले स्टोरवरून आपलं ॲप डाउनलोड करा. फीडबॅक देखील द्या. आणखीन खूप गोष्टी त्यावर येणार आहेत. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.